नमस्कार. मी संतोष विठ्ठलराव माने, मल्टीप्लायर मार्गदर्शक, सेंद्रिय शेती मार्गदर्शक. आज आदरणीय दत्तरावजी भोयर सर यांच्या प्लॉटवर, हळदीच्या प्लॉटवर आपण प्लॉट पाहण्यासाठी, भेट देण्यासाठी आलेलं आहे. तर प्लॉट खूप छान आहे, जबरदस्त आहे. प्लॉटच्या फुटव्याची संख्या भरपूर आहे, पानाची ग्रीनरी भरपूर आहे. एक अफलातून प्लॉट वाटतो आहे. तर हा प्लॉट कशा पद्धतीनं एवढा चांगला झाला, याचं कारण काय ते सरांच्या तोंडून आपण ऐकू. नमस्कार सर. नमस्कार. आपला प्लॉट हळदीचा हा खूप छान वाटतोय, तर यासाठी काय काय उपाययोजना केली सर आपण? याच्यामध्ये सुरुवातीला एक बेसल डोस दिला आणि नंतर मात्र आपल्या कंपनीचं जे मल्टीप्लायर आहे याचाच मात्र 15-20 दिवसाच्या फरकाने 1-1 किलोचे 2 डोस झालेले आहेत सर आतापर्यंत. तर मागच्या वर्षी पण आपल्याकडे हळद असेल ना सर? हो, गेल्या वर्षी हळद होती. तर मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या हळदीचा प्लॉट कसा वाटतो तुम्हाला? गेल्या वर्षीचा जे आहे त्याच्यापेक्षा या वर्षीचा प्लॉट मला तरी खूप चांगला समाधानकारक वाटत आहे. अच्छा. गेल्या वर्षी खूप खर्च केला, परंतु मल्टीप्लायर वापरलं नसल्यामुळे एवढी क्वालिटी त्याच्यावर दिसत नव्हती. यावर्षी मात्र बाकी काही खर्च नाही, फक्त मल्टीप्लायर वापरल्यामुळे ही कळा समाधानकारक आहे. समाधानकारक म्हणजे यावर्षी निश्चितच तुम्हाला मागच्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन जास्त मिळेल अशी अपेक्षा आहे. अपेक्षा तर आहेच, कारण दिसतच आहे तशा पद्धतीचं. हळदी सोबत दुसऱ्या कोणत्या पिकाला तुम्ही वापरलं का सर मल्टीप्लायर? हो, मल्टीप्लायर वापरलं सर. हळदी बरोबर मी कापसाला सुद्धा प्रयोग केलेला आहे यावर्षी. कापसाचा प्लॉट कसा वाटतो तुमचा? मग कापसाचा प्लॉट एकदम सुंदर आहे सर. कापसाला विशेष म्हणजे मी दुसरं कोणतंही खत दिलेलं नाही, मल्टीप्लायर दिलं? फक्त मल्टीप्लायर दिलेलं. बरं. मागच्या वर्षीच्या तुलनेत कापूस चांगला वाटतो. चांगला वाटत आहे. धन्यवाद सर. बाकी इतर शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही, काय संदेश द्याल? शेतकऱ्यांना सांगू इच्छिते की बाकी रासायनिक खताबरोबर मल्टीप्लायर मल्टीप्लायर वापरायला हरकत नाही. अच्छा. पद्धतीचं आहे. तर शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपल्या शेतीची सुपीकता, शेतीमध्ये गांडूळ, शेतीमध्ये सूक्ष्मजीवाणू, शेतीचा पीएच लेवल बॅलन्स करण्यासाठी आणि भरघोस दुप्पट ते तिप्पट उत्पादन वाढवण्यासाठी मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि आपल्या शेतीच्या कमी खर्चामध्ये कीडरोग कमी करून उत्पादनामध्ये वाढ करून घ्यावी अशी विनंती करतो. धन्यवाद.